चला सर्वांनी आपली आपल्या जागेवर उभं राहायचंय। सर्व मान्यवर आपल्या सोबत उपस्थित आहेत, ऑर्गनायझिंग टीमचे काही सदस्य। मैदानात ऑर्गनायझर आयोजक दोन्ही संघ, दोन्ही संघाचे प्रायोजक यांच्या व्यतिरिक्त दर्शकांपैकी कोणीही गर्दी करू नये। मोटरसायकलवर उभ्या असलेल्या सर्वांना विनंती, मोटरसायकलवर बसलेल्या लोकांना विनंती आहे की मोटरसायकल स्टँडवर लावायची आहे, आपल्या जागेवर उभं राहायचंय। हा आवाज जिथपर्यंत येतोय सर्वांना नम्र विनंती असेल की प्रत्येकाने राष्ट्रगीताच्या सन्मानासाठी उभं राहायचंय। चला ग्राउंड रेडी, चला दर्शक। बोलो भारत माता की। तो यहाँ पर आगाज हो चुका है फिक्स नामदार चषक 2024-2025 के फाइनल का, और फाइनल मुकाबला खेला जाएगा महाराणा केकेआर छत्रपति संभाजीनगर वर्सेस महाकाल वॉरियर्स जामनेर के बीच। 1,11,111 रुपए का प्रथम पुरस्कार और एक चमचमाती ट्रॉफी, ये पहले पुरस्कार का स्वरूप होगा। और दूसरा पुरस्कार होगा 55,555 रुपए का और एक चमचमाती हुई ट्रॉफी, साथ ही में कुछ इंडिविजुअल प्राइजेस यहां पर दिए जाएंगे। 77 स्पोर्ट्स के प्रतीक जीवराजानी जो देश विदेश में अपनी बैट्स को एक्सपोर्ट करते हैं, उनकी तरफ से इस टूर्नामेंट के सर्वश्रेष्ठ खिलाड़ी को एक प्लेयर एडिशन का स्पेशल बल्ला दिया जाएगा। तो आगाज हो रहा है फिक्स नामदार चषक 2024-2025 के फाइनल का। मंगेश स्ट्राइकला असतील, नॉन स्ट्राइकला असतील समीर। नकुल सोळंकेचा पहिला चेंडू मंगेशच्या बॅटमधून आलेला आहे, मोठा फटका, एक्स्ट्रा कव्हर रिझनला चेंडू जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण। अनिकेतने हा चेंडू अडवलेला आहे, अमनने थ्रो केलेला आहे। दरम्यान मंगेश 2 धावांनी आपलं खातं उघडतोय, खातं उघडतंय ते महाकाल वॉरियर्स जामनेर संघाचं। डॉक्टर कोठारी यांना विनंती आहे की त्यांनी मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचंय आणि या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे। डॉक्टर कोठारी। नकुलचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मंगेश। यावेळेस फटका फसलेला आहे, चेंडू हवेत आणि सरळ विश्वजीत राजपूत यांच्या हातात।
मंगेश पाटील कॉट विश्वा बोल्ड नकुल. पहिला झटका लागतोय तो जामनेर संघाला. मंगेश पाटील एक मोठा फटका खेळण्याच्या नादात बॅटची कड घेऊन चेंडू हवेत उडाला आणि विश्वजित राजपूतने झेल टिपलेला आहे. डावखुरे फलंदाज रोशन डिमके आता मैदानात आणि रोशन सामना करतील नकुल यांचा. चला तर पॉवर प्ले सुरू आहे त्यामुळे आपण बघू शकतो एक मिड विकेट आणि एक डीप स्क्वेअर लेग. तर पॉवर प्ले मध्ये केवळ 2 खेळाडू बाहेर उभे राहू शकतात. ओ वेगवान चेंडू बॅटची कड चेंडू पुन्हा एकदा विश्वाच्या हातात आणि 2 चेंडू 2 गडी बाद केलेले आहेत. रोशन डिमके बाद झालेले आहेत. तर नवीन फलंदाज आता मैदानात आलेले आहेत. ओ हॅट्रिक बॉल आणि या ठिकाणी हॅट्रिक मिस होते नकुलची. आपण काल बघितलं असेल प्रणय पाटीलने एक चांगली हॅट्रिक घेतलेली होती. संकेत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्याद्वारे प्रायोजित क्रिकेट टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेली आहे. SCC मारूळ तालुका यावल यांनी प्रथम पारितोषिक 71,000 रुपये, दुसरं पारितोषिक 31,000 रुपये आणि तिसरं पारितोषिक 15,000 रुपये. 8,100 रुपयाचं प्रवेश फी असेल आणि ही स्पर्धा 15 तारखेपासून सुरू होईल. इंतेसाब, कैसरभाई सिद्दीक आणि तंजील खान यांच्याशी आपण या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संपर्क करू शकता. 8 षटकांचा सामना असेल. सुपर खन्ना बॉलवर ही स्पर्धा खेळवली जाईल. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, परंतु यावेळेस मात्र पंचांवर कुठलाही परिणाम झालेला दिसत नाहीये. पहिलं षटक संपलेलं आहे. चांगल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. नकुलने पहिल्या षटकात केवळ पहिल्या चेंडूवर 2 धावा दिलेल्या आहेत. त्यानंतर 2 गडी बाद करत त्यांनी पुढचे सर्व चेंडू निर्धाव टाकलेले. हॅट्रिक मात्र घेऊ शकलेले नाहीयेत आणि पहिलं षटक संपलेलं आहे. 2 गडी बाद, 2 धावा महाकाल वॉरियर संघ जामनेर संघाच्या. विकास पवार, हो ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. एक आगळा वेगळा फटका या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेला आहे. चेंडू हवेत होता परंतु विकास पासून दूर. समीर खान, पहिला चेंडू डॉट गेलेला आहे. हो उजव्या यष्टीच्या बाहेर मारा करतोय विकास पवार, टिचून मारा करतोय.
यावेळेस चेंडू गेलेला आहे काउस कॉर्नर कडे. एक धाव मिळते. समीर आपलं खात उघडतोय. संघाची धाव संख्या 3 धावा. करण राजपूत, राहुल राजपूत, पियुष ऑलराऊंडर हे सर्व लोक यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. बहुतांश महाराणा केकेआर संघाचे समर्थक आहेत. दरम्यान बॅकफुटवर जाऊन अतिशय उत्कृष्ट फटका, चौकार मिळेल. पॉइंट सीमारेषाकडे गेलेला हा सुंदर फटका. रवी राजपूत आपण रिप्लेच्या माध्यमातून बघूया. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू उभे खेळलेला आहे आणि आपल्या खांद्यातली आपल्या हातातली ताकद खूप चांगल्या पद्धतीने जनरेट करून हा सुंदर चौकार वसूल केलेला आहे आणि रवी या चौकाराने आपलं खातं उघडतोय. यावेळेस वेगवान एक धाव घेतलेली आहे. लेफ्ट ऑफ द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा. षटक संपलेलं आहे. 2 षटकांची झालेली समाप्ती. 8 धावा 2 गडी बाद. महाराणा केकेआर छत्रपती संभाजीनगरचे कर्णधार राहुल जोनवाल यांनी नाणेफेक जिंकलेली होती. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यांचे सलामीचे गोलंदाज नकुल सोळंखे यांनी पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या. मंगेशने आपलं खातं उघडलं होतं. त्यानंतर मंगेश आणि रोशन यांना लागोपाठच्या चेंडूवर परत पाठवलेलं होतं आणि आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8 धावा झालेल्या आहेत महाकाल वॉरियर्स या संघाच्या. लेफ्ट ऑफ द विकेट. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुल केलेला आहे. मिड विकेट कडे या चेंडूला अडवलं जाते. सूरज जाधव ज्याने मागच्या सामन्यात चांगली फटकेबाजी केलेली होती डीप मिड विकेट सीमारेषेवर या चेंडूला अडवतोय, परत करतोय. दरम्यान 1 धाव मिळते. नकुल आलेले आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वेगवान 1 धाव. पंचांच्या निर्णयाची वाट बघूया. या वेळेस जर नकुलने हात टाकला नसता तर माझ्या मते डायरेक्ट हिट होती. नकुलने जर हात टाकला नसता तर ही थेट फेकी होती आणि फलंदाज हे क्रीजच्या बाहेर दिसत होते. तर अतिघाई संकटात नाही असं म्हणतात ना, अगदी तसंच झालेलं आहे. 1 धाव आलेली आहे. यावेळेस अलॉंग द कार्पेट वाईड लॉंग ऑन कडे हा फटका खेळलेला आहे. 1 धाव मिळते. सूरज जाधव पुन्हा एकदा या चेंडूला अडवतायत. नजरा असतील सूरजवर, नजरा असतील विश्वावर आणि नजरा असतील करण डुकरेवर सुद्धा. लॅपटॉप हाऊस प्रायोजित बॉलिंग एंड कडून गोलंदाजी करतोय नकुल. यावेळेस वेगात बॅट फिरवलेली होती. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क नाही. तर या स्पर्धेसाठी जितू काका पाटील, नाना बाविस्कर, प्रफुल्ल जोशी, प्रफुल्ल जोहरी, RR केबल, महेंद्र सरजी कछवाह, मुकेशजी बेदमुथा, बेदमुथा ट्रॅव्हल्स. पुढचा चेंडू. ओ लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट उजव्या इष्टीकडे. तर बघा आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळेस डावखुरा गोलंदाज हा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो, एक अँगल क्रिएट करत असतो राईट हँड बॅट्समनला अक्रॉस द विकेट आणि त्याचा जो चेंडू पडतो तो पिच झाल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतो. तर ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. तिसरं षटक संपलेलं आहे. महाकाल वॉरियर संघाची धाव संख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा 2 गडी बाद. सागरदादा गरुड,
रहीम दादा, डॉक्टर भोंडे, डॉक्टर काळे, सागर महाजन, लॅपटॉप हाऊस, सुमित जोशी टॉस का बॉस, सनी डांगी, शेखर वाणी, अक्षय महाजन, प्रभुदादा मिस्त्री, राजू पाटील, सचिन पोळ, विशाल वाघ, गोलूभाऊ झालटे, कमलाकर पाटील, सिद्धार्थ लुणिया, अजय पाटील, विलासभाऊ राजपूत, निलेश सुतार, यूटीएल सोलरचे संचालक निलेश सुतार, मोहन चौधरी, प्रभू झालटे, राजू माळी, दत्तू सोनवणे, रवी मामा अन्नदाते, पिंटू भाऊ माळी. तर हे असे लोक आहेत ज्यांच्या सहकार्यामुळे ज्यांच्यामुळे आपण ही स्पर्धा घेऊ शकतो आहे. 3 षटकांची समाप्ती, 11 धावा, 2 गडी बाद. यावेळेस चेंडू हवेत आणि झेल टिपलेला आहे. अक्षय जराड यांनी झेल टिपलेला आहे. रवी राजपूत कॉट, अक्षय बोल्ड. विकास पवार यांनी विकेट मिळवलेली आहे. आणि या स्पर्धेसाठी ज्यांचं सर्वात जास्त मार्गदर्शन आणि सहकार्य आपल्याला मिळतंय, लागोपाठ 2 विजयाची हॅट्रिक नोंदवणारे नामदार आणि यावेळेस सुद्धा 7व्यांदा आपला वरचष्मा जामनेर विधानसभेवर आपली पताका फडकवणारे माननीय नामदार माननीय गिरीश भाऊ महाजन यांचं अनमोल असं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभतंय. यावेळेस यशवंत शिंदे हे नाव लक्षात असू द्या मित्रांनो. हा फलंदाज जोपर्यंत आहे तोपर्यंत काहीही करू शकतो. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर चौकार. यशवंत शिंदे आपलं खातं उघडतोय. तर KKR असं जे नाव आहे, महाराणा KKR, तर हे नाव का आहे? करण, कल्याण आणि राहुल असं महाराणा KKR हे नाव आहे. छत्रपती संभाजीनगरचा हा संघ. जीवन पाटील हे यशवंत शिंदेचे चाहते आता लाईव्ह झालेले आहेत आणि यावेळेस स्लॉट मधल्या चेंडूला लॉफ्ट केलेला आहे, परंतु फटका फसलेला आहे आणि लॉंग ऑनच्या दिशेने यशवंत शिंदे यांना परतावं लागेल. यशवंत शिंदे यांचा झेल घेतलेला आहे सचिन शिंदे यांनी आणि आता मैदानात जात आहेत जमील शेख. माजी नगरसेवक सन्माननीय सुधाकर माळी साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर सुधाकर माळी साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अक्षय महाजन आणि भावेश सोनवणे यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावर आपलं स्थान ग्रहण करायचे. फिरोज भाई, आपल्याला सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावर यायचंय. हो, यावेळेस अखूट टप्प्याचा चेंडू, अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू. महाकाल वॉरियर संघाच्या 15 धावा झालेल्या आहेत. हो, यावेळेस चांगल्या लाईन आणि लेंथने गोलंदाजी करतोय छत्रपती संभाजीनगरचा संघ. तर षटक संपलेलं आहे. 4 षटकांची समाप्ती. महाकाल वॉरियर संघाची धाव संख्या 15 धावा झालेली आहे.
आणि त्यांचे 4 टॉप ऑर्डरचे फलंदाज आता तंबूत परतलेले आहेत. तर बघा, पहिलं बक्षीस आणि दुसरं बक्षीस 1,11,111 हे प्रथम पारितोषिक आणि दुसरं पारितोषिक आहे 55,555 रुपये. तर मित्रांनो, जिंकणं आणि हरणं याच्यामध्ये जवळपास 55,000चा फरक आहे, हा लक्षात घ्या. तर जो प्रथम पारितोषिक विजेता ठरेल त्याला 1,11,111 रुपये मिळतील आणि दुसरं पारितोषिक 55,555 रुपये. तर खूप मोठा फरक आहे आणि आता तो फरक कोणाच्या पक्षात जातो ते आपल्याला बघावं लागेल. अनिकेत काळे आता गोलंदाजीला आलेले आहेत आणि अनिकेत काळे यांचा सामना करतील समीर खान. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, डॉट बॉल. टिच्चून मारा करतोय छत्रपती संभाजीनगरचा संघ. पुन्हा एकदा डॉट बॉल. तर बघा, कौतुक तर गोलंदाजाचं करावंच लागेल, परंतु कौतुक करावं लागेल राहुल जोनवालचं, ज्याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. या अगोदर त्याने 2 ते 3 वेळा फलंदाजी केलेली या स्पर्धेत अगोदर आणि लक्ष डिपेंड सुद्धा केलेलं होतं. एक वेळा तर या स्पर्धेतली उच्चांकित धावसंख्या त्यांनी नोंदवलेली होती, 111 धावा. आज सुद्धा त्यांनी पहिल्या सेमी फायनल मध्ये, म्हणजे त्यांचा पहिला आणि या स्पर्धेतला दुसरा सेमीफायनल, तर सेमीफायनल सामन्यामध्ये सुद्धा चांगली धावसंख्या उभारली होती, परंतु त्यांना निसटता विजय मिळालेला होता. डॉट बॉल. फलंदाजाला आता कुठलीही संधी देत नाहीयेत गोलंदाज. ऑफ स्टंपच्या बाहेर कव्हर क्षेत्रात टोलवलेला फटका. व्हॅकंट एरिया आहे कव्हरचा. पॉइंटचा खेळाडू जावतोय, धावतोय, अडवतोय, परत करतोय 2 धावा. नकुल यांनी या चेंडूला अडवलेलं आहे. दरम्यान डॉक्टर अबिद हे सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत. तर डॉक्टर अबिद आपलं सुद्धा ओमसाई क्रिकेट क्लब जामनेर तर्फे मनपूर्वक स्वागत. 18 धावा झालेल्या आहेत, 4 गडी बाद. षटकातला शेवटचा चेंडू असेल अनिकेतचा. यावेळेस शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आणि या चेंडूला भिरकावून दिलेला आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. षटकार आलेला आहे. चला, महाकाल वॉरियर संघाची धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा, 4 गडी बाद. आणि आता आलेले आहेत मागचा सामना आपल्या संघासाठी डिपेंड करणारे करण डुकरे.
लॉंग ऑफ कडे टोलवलेला फटका, वन बाउन्स चौकार. 28 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आलेला आहे. समीर खान यांच्या बॅटमधून आलेला आहे चौकार. आणि महाराणा KKR या संघाचे संघ प्रायोजक आहेत गोपाल भाऊ. चला YouTube चॅटच्या माध्यमातून चांगली माहिती मिळते. ओ यावेळेस पायावर टाकलेला चेंडू बाय द अंपायर. स्क्वेअर लेग कडे हा चेंडू गेलेला आहे. लेग बाईटचा इशारा आलेला आहे. द स्टायलिश मॅन फ्रॉम नाशिक मयूर सोनवणे, अतिशय अनुभवी अंपायर आणि आतापर्यंतची त्यांची संपूर्ण या स्पर्धेत कामगिरी कौतुकास्पद राहिलेली त्यांच्या संपूर्ण पॅनलची. राईट आर्म राऊंड द विकेट. ओ करण डुकरेचा हा चेंडू यष्टीरक्षकाने फंबल केलेला आहे. एक धाव मिळते आणि मिळालेली आहे. दुसरी धाव सुद्धा मिळते नाही. यावेळेस चांगलं बॅकअप. बघा मागच्या सेमीफायनलची जर आपल्याला आठवण असेल तर 6 धावा मिळालेल्या होत्या. यावेळेस 2 धावा मिळालेल्या आहेत. बाईचा इशारा आलेला आहे. एकच धाव मिळालेली आहे. चला 29 धावा, 30 धावा. यावेळेस चेंडू उंच उंच आणि क्षेत्ररक्षक पोहोचलेला आहे. झेल सुटलेला आहे. सचिन शिंदे यांनी या अगोदर एक चांगला झेल टिपलेला होता, परंतु हा सुटलेला आहे. या डावातले पहिल्या डावातले शेवटचे 2 चेंडू शिल्लक. अंतिम सामना बघतोय आपण. ओ इनसाइड आउट, चांगला फटका. क्षेत्ररक्षक तैनात. नकुल यांनी चांगला झेल घेतलेला आहे आणि 31 धावात महाकाल वॉरियर संघाचा निम्मा संघ आता तंबूत परतलेला आहे. 5 गडी बाद झालेले आहेत. जमील, कॉट, नकुल, बोल्ड, करण. चला हिंदीतलं समालोचन आपण दुसऱ्या डावात ऐकूया. पॅडी के दुश्मन. आणि आपलं नाव सुद्धा सांगून द्या लाईव्ह चॅटच्या माध्यमातून. अंमनेरकर दिसत आहेत. शॉर्ट ऑफ लेन चेंडू पुल केलेला आहे. वाईड लॉंग ऑन कडे हा चेंडू जातोय. पहिली धाव घेतलेली आहे. दुसरी मिळते का? दुसरी घेण्याचा प्रयत्न. आणि या गोष्टीची खरंच आवश्यकता नव्हती. दुसरी धाव झाली असती जर या ठिकाणावरनं डायरेक्ट शूट जर फलंदाज झाला असता तर. फलंदाजाने बघितलं की स्ट्राईकला पवन येत आहेत का आणि त्यानंतर ते धावलेले आहेत. तर या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला आपण बघूया कशा पद्धतीने बाद झालेत का.
आणि 6वा गडी बाद झालेला आहे. एकच धाव मिळेल आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर महाकाल वॉरियर्स जामनेर संघाने आपल्या किती फलंदाजांना बाद केलेले ते अगोदर आपण अपडेट करूया. तर 6 षटकात 6 गडी बाद 32 धावा केलेल्या आहे महाकाल वॉरियर संघाने आणि 36 चेंडूंमध्ये 33 धावांची आवश्यकता असेल महाराणा केकेआर छत्रपती संभाजीनगर या संघाला. मित्रांनो, या स्पर्धेसाठी आपल्याला बहुतेक खूप लोकांनी सहकार्य केलेलं आहे, परंतु स्वराज स्पोर्ट्स भुसावल सब्लिमेशन अँड कस्टमाइज टी शर्ट, तर स्वराज स्पोर्ट्स भुसावलचे तेजल पाटील यांचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. त्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला भरपूर मार्गदर्शन केलेलं आहे, भरपूर मदत केलेली आहे. सोबतच त्यांचे सहकारी ऋषी यादव सुद्धा आमच्या मदतीला तत्पर होते. तर स्वराज स्पोर्ट्स भुसावल सब्लिमेशन अँड कस्टमाइज टी शर्ट तेजल पाटील आणि ऋषी यादवांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात सुद्धा आपलं सहकार्य असंच आम्हाला लाभत राहील. तर धन्यवाद स्वराज स्पोर्ट्स भुसावल, मिस्टर तेजल पाटील. तर बघा, जामनेरमध्ये एक शोरूम आहे लॅपटॉप हाऊस म्हणून, ज्यामध्ये आपल्याला विविध प्रकारचे ब्रँडेड मोबाईल लॅपटॉप आता रास्त दरात आणि स्वस्त दरात उपलब्ध असतील. तर आता आपल्याला लॅपटॉप आणि मोबाईल खरेदीसाठी जळगावला जायची आवश्यकता नाहीये. आपल्या नगरीतच, आपल्या जामनेरमध्येच आपल्याला एक आपल्या हक्काचं एक शोरूम मिळालेलं आहे लॅपटॉप हाऊस. तर त्वरित संपर्क करा लॅपटॉप हाऊस यांच्याशी. तर या स्पर्धेसाठी जितू काका पाटील, नाना बाविस्कर, प्रफुल्ल जोहरी, आर आर केबल, महेंद्र सरजी कछवाह, मुकेशजी बेदमुथा, बेदमुथा ट्रॅव्हल्स, सागर दादा गरुड, रहीम दादा, डॉक्टर भोंडे, डॉक्टर काळे, सागर महाजन, लॅपटॉप हाऊस, सुमित जोशी टॉस का बॉस, सनी डांगी, शेखर वाणी, अक्षय महाजन, प्रभुदादा मिस्त्री, राजू पाटील, सचिन पोळ, विशाल वाघ, गोलूभाऊ झालटे, कमलाकर पाटील, सिद्धार्थ लोनिया, अजय पाटील, विकास भाऊ राजपूत, निलेश सुतार, यूटीएल सोलर, मोहन चौधरी, प्रभू झालटे, राजू माळी, दत्तू सोनोने, रवी मामा अन्नदाते, पिंटू भाऊ माळी आणि महाजन स्पोर्ट्स. विलास भाऊ माळी यांना विनंती की आपण मुख्य मंचावर आपलं स्थान ग्रहण करायचंय. आयोजकांना विनंती की जर मैदानात आपले सन्माननीय प्रमुख पाहुणे जर आलेले असतील तर त्यांच्याकडे लक्ष ठेवायचे, जेणेकरून त्यांना आपण सन्मानाने आपल्या व्यासपीठावर स्थानापन्न करू शकू. चला तर मित्रांनो, ओम साइड क्रिकेट क्लब जामनेर यांच्याद्वारे आयोजित फिक्स नामदार चषक 2024-2025 पहिलं पारितोषिक 1,11,111 आणि एक आकर्षक चषक. दुसरं पारितोषिक 55,555 रुपये आणि एक आकर्षक चषक. महाराणा केकेआर छत्रपती संभाजीनगर या संघासमोर हा सामना जिंकण्यासाठी 33 धावांचं आव्हान असेल. तर विश्वजित राजपूत आता स्ट्राईकला असतील छत्रपती संभाजीनगर संघाकडून. नॉन स्ट्राईकला असतील सूरज जाधव. गोलंदाजीची सुरुवात करतील बापू महाजन उर्फ बापू माळी, डावखुरे गोलंदाज. तर पंचांचा इशारा आलेला आहे, लेट्स प्ले. आणि पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस झालेला आहे.
चला तर पहिला चेंडू निर्धाव गेलेला आहे. बापू माळी यांचा पुन्हा एकदा बापू माळी आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. हो, यावेळेस या चेंडूला हलक्या हाताने खेळलेला आहे. पॉइंट कडे गेलेला हा चेंडू. एक धाव मिळते आणि आता धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचलेली आहे. खातं उघडलेलं आहे विश्वाने आणि महाराणा केकेआर छत्रपती संभाजीनगर संघाने. आणि ऑफस्टम्पच्या बाहेरच्या चेंडूला जवळपास लपेटलेलं आहे डीप स्क्वेअर कडे. चौकार आलेला आहे. पहिला चौकार सूरजच्या बॅटमधून. 5 धावा झालेल्या आहेत महाराणा केकेआर संघाच्या. यावेळेस इम्प्रोव्हायझेशन आणि हा षटकार आलेला आहे. सूरज आज जामनेर मध्ये तळपतोय. गुलाबी थंडीमध्ये सूरजची दाहकता या ठिकाणी आपल्याला जाणवत असेल, कारण की स्थानिक जामनेरचा संघ मैदानात आहे, अंतिम सामना खेळतोय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू गेलेला आहे सीमा रेषा पार. षटकार आलेला आहे. तर सूरज तुफानी फलंदाजी करतायत. यावेळेस चांगला संपर्क आणि चेंडू सीमा रेषा पार. सतरा धावा झालेल्या आहेत महाराणा केकेआर. तर बघा मित्रांनो, निम्मा स्कोर पहिल्या षटकात झालेला आहे. अलॉंग द कार्पेट यशवंत शिंदे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी परतावं लागेल का, तर नाही, सुरक्षित. पहिलं षटक संपलेलं आहे. 17 धावा बिनबाद 17. आणि बघा या ठिकाणी डायरेक्ट हिट असती किंवा यष्टीरक्षकाने चेंडू कलेक्ट करून जरी लावला असता तरी सूरजला परतावा लागलं असतं आणि मैदानावरची दाहकता थोडीशी कमी करण्यास मदत झालेली असती. परंतु सूरज अजून सुद्धा मैदानात आहे. अक्षयचा हा चेंडू जातोय थर्डमॅन कडे. इम्प्रोवाइज केलेला होता. बॅटवर तितकासा चांगला आलेला नाहीये, परंतु चौकार मिळेल आणि या चौकाराने धावसंख्या वाढेल ती छत्रपती संभाजीनगर संघाची. 21 धावा. हो, लेगस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता आणि गिरक्या घेत उसळ्या घेत हा थर्डमॅन कडे आलेला आहे. यावेळेस काय फटका खेळलेला आहे. शॉट ऑफ द मैच, घुटना टेक और ये सिक्सर देख. आपण बघू शकतो असे फटके आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादव कडून बघितलेले आहेत आणि हा टिपिकल शॉट होता. सूर्य शॉट आपण याला म्हणूया. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू जातोय मिड विकेट सीमा रेषा पार. तेहतीस धावा झालेले. हा सामना या ठिकाणी संपलेला आहे आणि फिक्स नामदार चषक 2024-2025 च्या
या पर्वावर नाव कोरलेलं आहे. 1,11,111 रुपयाचं प्रथम पारितोषिक पटकावलेलं आहे. ते महाराणा KKR छत्रपती संभाजीनगर संघाने. तर 1,11,111 रुपयाचं पारितोषिक. रविवारी 1,21,000 आणि आज काय आहे तर बुधवार. रविवारी 1,21,000